आपल्या सोबत आता पुण्याहून सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी जोडल्या गेल्या आहेत। संगीताताई नमस्कार, आवाज येतोय माझा? प्रसाद काथे बोलतोय। हो 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 आत्ताच्या घडीला जी महत्त्वाची घडामोड होते आहे त्याचा तपशील आपल्या समोर आहे। खरातची कोठडी वाढावी म्हणून दोन्ही बाजूंनी युक्तिवाद होतात, वाढावी की न वाढावी या प्रकरणातले सरकारी वकील अतिशय थेट अशी भूमिका घेतात की खरातनी नरबळी दिलेला असू शकतो। हाच मुद्दा इथे गंभीर अधिक बनतोय। महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप यापूर्वी संगीताताई त्याच्यावर होतेच, लोकांना फसवण्याचे पण आरोप होते। आत्ताच्या घडीला आता हा नरबळीचा जर मुद्दा समोर येत असेल तर हे सगळं प्रकरण किती गंभीर बनतंय? निश्चितच हा प्रकार भयानक आहे। कारण जे कानावर येतंय की ज्या गरोदर राहिले होत्या बायका किंवा मुली, त्यांची जी मुलं झाली त्यांचा त्यांनी बळी दिला नसेल, कारण का हा अतिशय क्रूर आणि नीच माणूस होता आणि खरं तर त्याला कुठं सेफ करायला नाही पाहिजे, त्याची बाजू पण नाही ऐकून घेतली पाहिजे। माझ्या मते तर जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानतो ना, मग आपण का नाही असा नीच माणसाचा चौरंगाप करावा? पुरावे आलेत आपल्या समोर, म्हणजे ह्याला कोणी वाचवणार, एखादा वकील येणार त्याला वाचवणार। म्हणजे मला तर खरंच असं वाटतं की याला वाचवायला वकील पण कसा मिळू शकतो? यांनी एवढा महिलांवर अत्याचार अन्याय केलेत की अंगावर रोंगटे खडे होतात की मारलं पाहिजे या माणसाला। म्हणजे मला जर सरकारने एक खून माफ केला ना तर मी याचा पहिला खून करीन। संगीताताई, आपला संताप अत्यंत समजण्यासारखा आहे, पण आपल्याला तशा पद्धतीचं कृत्य करता येत नाही, कारण आपल्याला संविधानाच्या चौकटीतच न्याय मागावा लागतो आणि मिळवावा सुद्धा लागतो। पण एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला लागेल, ज्या पद्धतीनं सरकारी वकील आपली बाजू मांडतायत, दुसऱ्या बाजूला खरातचे वकील सुद्धा सांगतायत की खरात संपूर्णपणे तपासात सहकार्य करत असल्यानं त्याला जामीन मिळायला हवा। बापरे, तपासात सहकार्य करतो म्हणजे काय करतोय? आपल्याकडे तर सगळ्या क्लिप येत आहेत, व्हिडिओज येत आहेत, फोटो येत आहेत आणि कोणीतरी नेत्यांनी मग फोन तर नाही केलेत सबुरीने घ्या म्हणून? ज्याचा कोणाचा व्हिडिओ असेल किंवा ज्याचे कोणाचे संबंध असतील त्या व्यक्तीशी, निश्चितच तो घाबरला असेल आणि सांगत असेल सबुरीने घ्या। तो आपला कॉपरेट करतो, काय उपकार करतोय का? अरे एवढ्या महिलांचं शोषण केलंय, गेले कित्येक वर्ष तू महिलांवर बलात्कार करत होता आणि त्याच्यानंतरही तुझ्या बरोबर हे नेते फोटो काढत होते, पाया पडत होते, ते मध 9-9 लाखाला ते 1-1 किलो मध घेऊन जात होते। म्हणजे या सगळ्या घाणेरडे प्रकार पाहिल्यानंतर कसं त्याला तुम्ही असं म्हणू शकता की त्याला हे केलं पाहिजे? बिलकुल, यामध्ये सरकारी वकिलांच्याकडून आणखी असा तपशीलही समोर येतोय की त्याच्याकडून 6.5 लाख रुपये सापडलेत। आता ताजा तपशील येतोय संगीताताई, 29 मार्च पर्यंत त्याला कोठडी देण्यात आलेली आहे। 7 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र आत्ताच्या घडीला 5 दिवसांची कोठडी मिळालेली दिसतेय। 5 ते 6 दिवस जर आपण आजपासून तारीख मोजली तर 24, 25, 26, 27, 28, 29 अशा पद्धतीने 6 दिवसांची पोलीस कोठडी खरातला देण्यात आलेली आहे। संगीताजी, त्याला खरा असा चोपला पाहिजे ना, त्यांनी सगळं बाहेर, म्हणजे नरबळी जर दिला असेल त्यांनी तर त्याला तर माफीच नाही। जर त्यांनी असं म्हणजे भयावह कृत्य केलं असेल तर त्याला माफी नाही, कारण का जर तो तिथे ते योनी पूजन वगैरे असे घाणेरडे प्रकार करत असेल तर निश्चितच तो ते स्मशानभूमीत जाणं किंवा काय काय त्या गोष्टी ओले त्यांनी तिथं स्मशानभूमीत पूजा करणं हे पण त्यांनी केलेले। जोच तर मार खाईल तोच तर सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि त्याच्यामध्ये जे त्याचे पार्टनर्स आहेत तेही उघड होतील। आता प्रकरण दाबायचा प्रयत्न याच्यासाठी होईल की बरेच मोठे जे बिझनेसमन तिथे जात होते, कलेक्टरची बायको असू दे, IPSच्या बायका असू देत, बऱ्याच नामांकित महिला पण तिथे जात होत्या। जशा महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर याही जात होत्या, त्यांचे पाय धुत होत्या, पदरांनी पुसत होते। असे पदर पुसणारे त्यांच्या तिथे खूप असणार ना। हे बाजू घेतील तर त्यांची बाजू घेऊन त्याला माफ करणं म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या लेकी बाईंवर अत्याचार आणि अन्याय होईल। त्यामुळे याला माफी नाही, सबुरी नाही, याला कॉपरेट करण्याचा प्रश्नच येत नाही। संगीताजी, एक तपशील अजून आहे या घटनाक्रमाला नववळण तो देऊ शकतो, ते म्हणजे असं की एका महत्त्वाच्या माध्यमानं 2005 मध्येच खरातचे सगळे कारनामे समोर आणलेले होते, तरीही 2005 पासून आता 2026 पर्यंत खरात आपले काळे धंदे करत राहिला। खरंय ना, म्हणजे कोणीतरी त्याला वाचवत होतं ना। त्याच्या संस्थेवर ज्या बाई होत्या त्यांनी त्याला किती वेळा वाचवलं। वर्षभरापूर्वी पण उघडकीस आलंच असतं ना ते प्रकरण, पण बाईंनी पत्र देऊन त्याला दम दिला, गुन्हा दाखल।
जोही आता गावातली लोक मी आता पाहत होते, गावातली लोक तुमच्या चॅनलवर बहुतेक पाहिलं मी ते, जी. गावातल्या लोकांना तो रिव्हॉल्वर घेऊन दम द्यायचा. कुणाची मुलं गायब केली, कुणाच्या जागा हडपल्या, कोणाची हिंमत नव्हती. कारण का एवढे मोठे मोठे लोक DYSP, SP, CP असे IPS IAS अधिकारी आल्यावर तो बिचारा शेतकरी, गावकरी, एखादी बाई जी शेतात काम करणारी तिच्यावर यांनी बलात्कार केलेले, काय बोलणार, कुणाकडे न्याय मागणार? जर रक्षकच भक्षक झाले तर काय करणार हो जनता? जी संगीताजी, आपला संताप समजू शकतो. या प्रतिक्रियेच्यासाठी धन्यवाद.